सुरुवातीच्या पॉईंटवरती पहिल्यांदा डॉक्युमेंट मिळाले की आपण जे मुद्दे फेडरेशनला सादर केले होते त्यांनी उत्तरं पण दिली आणि त्या उत्तराचं रिफ्लेक्शन आता एक नवीन एमपीमध्ये पण आहे. ते कसं जॉईंट होतं हे तुला सांगतो. आपण त्यांनी आन्सर डिटेलिंग केल्या पण मी तुम्हाला समावेश करून सांगतो की त्या आन्सरचं तात्पर्य काय आहे. आपण पहिलं सांगितलं की रिसायटल्स मूवीमध्ये रिसायटल्स म्हणून शब्द आहे. पेज नंबर 11 किंवा 12 मध्ये रिसायटल्स म्हणून शब्द. रिसायटल्स म्हणजे काय म्हणजे जेवढे हिस्ट्री ऑफ डॉक्युमेंट जे असतील ओके जर तुम्ही एवढं साईन केलं तर ते सगळ्या हिस्ट्री ऑफ डॉक्युमेंटमध्ये तुम्ही धोका देत आहेत असं असतं. ठीक आहे. तर आपलं काय होतं की बाबा जे रिसायकल्स आहेत त्याची एक कॉपी तुम्ही आम्हाला द्या. कारण हे फेडरेशन जे आहे कॉन्स्टिट्यूट 22 सोसायटी म्हणजे आपण तेवढे भागीदार आहोत. ओके. तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंटची एक तुम्ही आम्हाला द्या. एक कॉपी आमच्या सोसायटीला द्या. आम्ही ती कॉपी आमच्या दप्तरात ठेवू. ज्या लोकांना जेव्हा कसं माहीत असेल सोसायटीमध्ये ज्या लोकांना अभ्यास करायचा असेल किंवा ज्या लोकांना माहिती काढायची असेल ते सोसायटीमध्ये येतील, ते वाचतील आणि ते कन्झ्युम करतील. ठीक आहे. तर त्याचं उत्तर काय आम्ही सांगतो ना इट कॅन बी प्रोव्हाइडेड बट नॉट ऑल द डॉक्युमेंट्स. आता याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचं तुम्ही घ्या. क्लॅरिटी काय आहे? क्लॅरिटी नाही. जेव्हा आम्ही सांगतो की डॉक्युमेंट्स आमचे आहेत तुम्ही आपल्या देण्यासाठी मग तुम्ही त्यामध्ये कॉन्फिडन्शियलिटी का मेंटेन करतो. जर कॉन्फिडन्शियलिटी मेंटेन करताय कशासाठी मेंटेन त्याची क्लॅरिटी देईल द्या लोकांना. आय अंडरस्टँड की सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही नाही देऊ शकत बिकॉज ऑफ सम अमाऊंट ऑफ कॉन्फिडन्शियलिटी. काही असे डॉक्युमेंट्स असतील हे तुम्ही पैसे देऊन काढले कारण हे असं पण डिस्कशन झालं फेडरेशनच्या मीटिंगमध्ये की काही डॉक्युमेंट काढण्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागले आहेत. त्यांनी 50,000 किंवा लाख दिले आहेत. पण ठीक आहे ते कॉन्फिडन्शियल डॉक्युमेंट असू शकतं ते नका देऊ पण बाकीचे तरी द्यावं. तर नॉट ऑल डॉक्युमेंट दिले पण कोणते डॉक्युमेंट नाही देऊ शकत ते लिहिलेलं नाही. म्हणजे इथे गॅरंटी व्हेरिफिकेशन ऑफ एरिया डिटेल्स. ठीक आहे. आपला जो फिजिबिलिटी रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट तुम्ही वाचलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बिल्डिंगचे एरिया कॉमन दिलेला आहे. ठीक आहे. सगळ्या बी टाईपचे बेसिकली बी टाईपचे एरिया कॉमन दिलेला आहे. प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही लिगल डॉक्युमेंट बनवताय ठीक आहे त्या लिगल डॉक्युमेंटमध्ये जेही फिगर आम्ही लिहितो आणि याच्याकडे एक लॉयरनी टाकलेलं आहे आपल्या लॉयरनी टाकलेलं आहे हे आम्ही आपण नाही बोलतो. जेवढे पण पॉईंट आपण आतापर्यंत बोलत आहे हे आपण कन्सल्ट करून बोललेलो आहोत आणि बोलत पण आहे. आपल्या लॉयरनी काय सांगत आहे की बाबा जेव्हा कोणतीही गोष्ट डॉक्युमेंटेड पेपरवर येते तुमच्याकडे ठीक आहे देर इज सम व्हॅल्यू टू दोज नंबर्स. कारण त्याच नंबरचं पुढे लोकांचं डिस्कशन होतं त्याच नंबर पुढे लोकांची ऑर्डर असते. तर आपल्या या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये सिल्क असोसिएशनची बी टाईपची 18 आणि 19 त्यांची एरिया कमी आहे पण त्यांची एरिया आपल्या हिशोबात दाखवली आहे. माझा प्रश्न काय आहे 10 स्क्वेअर करण्याचे तरी ते ॲक्च्युअल नंबर टाका. कारण तो नंबर डॉक्युमेंटेड होत आहे आणि तेच डॉक्युमेंट पुढे टेंडरिंगसाठी किंवा बिल्डरच्या डॉक्युमेंटेशनसाठी पुढे गेल्यानंतर बिल्डरनी त्यांना आमच्यासाठी एरिया येऊ दे त्यात आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पण जेव्हा तुम्ही डॉक्युमेंटेशन करताय लिगली करताय तर ते सगळं करा. ठीक आहे. त्याच्यावर ते उत्तर आलं की द न्यूमरिकल डिटेल्स इन्क्लुडिंग द स्क्वेअर फुटेज ऑफ फ्लॅट हॅव ऑलरेडी बीन व्हेरिफाईड बाय अपॉइंटेड पीएमसी. ठीक आहे. पण पीएमसीला व्हेरिफिकेशनची अथॉरिटी दिली नाही. जर आपल्याकडे जे कन्व्हेन्स झालेलं आपल्या प्रॉपर्टी कार्डवर एरिया आलेलं आहे ते आपलं एक ऑथराइज डॉक्युमेंट आहे. त्यात पीएमसी काय डॉक्युमेंट करणार आणि पीएमसीचं काय आहे राईट. पीएमसी उद्यामध्ये तुमचं फक्त 100 स्क्वेअर फीट आहे आम्ही ऐकणार नाही ना त्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट तेच ऐकणार. ठीक आहे. तर इथे पण आपल्याला तेवढ्याच लोकांनी ठेवायची गोष्ट केलेली आहे. तिसरं आपण सांगितलं आहे डीप कनेक्ट डॉक्युमेंटेशन आर्किटेक्चर लेआउट इन्व्हॉल्व द डीप कनेक्ट प्रोसिजर should be documented with legal backing and approvals. ठीक है. As फेडरेशन लिहिलं की सॉरी टिकन रोड and space in top priority for redevelopment certificate. ठीक है. redevelopment certificate आता करताय ते एक लॉयर तर्फे आपण बोललो की जेही डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करणार it has to be backed by the legal firm. त्याच्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही बघितलं तर पॉलिसी सेटचं लेटरेट किंवा त्याचं लोगो आहे त्या डॉक्युमेंटवर. कारण ते इम्पॉर्टंट आहे. लोगोशिवाय त्या डॉक्युमेंटची काय व्हॅल्यूज नाही. ते केलं गेलं. एंट्री आणि एक्झिट
ठीक आहे, क्लिअर डिफाईड एंट्री आणि एक्झिट क्लॉज शुड बी इन्कॉर्पोरेटेड इनटू द एक्झिट. आता तुम्ही विचारता की एंट्री आणि एक्झिट क्लॉज काय तर तुम्हाला थोडा बॅकग्राऊंड देतो. जेव्हा अमित शाह आलेले त्यांची एक डिस्कशन होती आणि त्या डिस्कशन आपण हे एमओयूचं डिस्कशन होतं इथे स्टेजवर आपलं आणि 4 तास आपण डिस्कशन करत होतो सगळं करत होतो. अमित शाह येणार होते 6 वाजता, ते आले 9 वाजता. आपण सगळ्यांनी कुठे हेच प्रश्न आपण आपल्या फेडरेशनना मांडले आणि त्यांनीही सांगितलं की आम्ही लिहून पण देऊ. तेव्हा अमित शाह आले अमित मेहता पहिला प्रश्न त्यांनी सांगितलं की कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये हे इम्पॉर्टंट पण असेल, पण पाहिजे तर ते तुम्ही बघू शकता. कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये आम्ही त्यांना विचार की तुम्ही एमओयू करायचं का आहे, ठीक आहे, कारण फ्रॉम अ लिगल स्टँड पॉईंट एमओयू करायची गरज नाही. ठीक आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की एमओयू इज अ बाइंडिंग डॉक्युमेंट बिटवीन 22 सोसायटीज अँड द फेडरेशन. बरोबर, it's a binding document between 22 societies and the federation. But federation, okay, is a nominated part of these 22 societies. बरोबर, जे 11 लोक तिथे आहेत तेही आपलेच आहेत ना. बरोबर, ते इलेक्टेड मेंबर्स आपल्याकडून ते गेले आहेत. बरोबर, पण इट्स अ बाइंडिंग डॉक्युमेंट बिटवीन सोसायटी फेडरेशन विच बी प्रेझेंटेड टू द फेडरेशन. म्हणून हे डॉक्युमेंट आम्ही करत आहोत. त्याच्यात सांगितलं की प्रत्येक डॉक्युमेंटला एक सॉलिड एंट्री आणि एक्झिट क्लॉज असायला पाहिजे. बरोबर आहे, हे लॉयरने सांगितलं आणि आपला पॉईंट पण होतं त्यांच्याकडे की तुम्ही आम्हाला एक एक्झिट क्लॉज द्यावा लागणार. ठीक आहे, त्याच्यावर त्याचं उत्तर काय आपल्याला की फेडरेशन इज कॉन्स्टिट्यूटेड ॲज अ कलेक्टिव्ह बॉडी ऑफ ऑल मेंबर सोसायटी फॉर द युनायटेड पर्पज ऑफ अंडरटेकिंग coordinating the development process. In light of this collective objective, it is agreed that there should be no limited exit clause under the MOU as the withdrawal of any signal will adversely affect the larger interest and progress of the redevelopment process and may be detrimental to the rights and benefits of other member societies. According to the provisions allowing for exit by individual member societies are not permissible under this MOU. All parties are expected to attend to the term hearing in good faith any grievances which will be covered under the IRC and resolution mechanism as provided under the MOU. आता मला एक गोष्ट सांगा, मला हे कळलं की जर मला एक्झिट करायचं असेल, ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट बाकी बिल्डिंगला होणार. बरोबर आहे, ते रिव्हर्स पण करा तर दुसरी पण बिल्डिंग ते पण मला होणार. ठीक आहे, पण मला हे विचारायचं आहे की जर आमच्या बिल्डिंगच्या मेंबर्सला वाटतं की बाबा आम्हाला हे नको आहे तर आपण काय करायचं? आपण जायचं का त्यांच्याबरोबर? नाही, आपल्याला एक डिसिजन मेकिंग अथॉरिटी तर पाहिजे, एक्झिट तरी पाहिजे. तसं काय होणार? फॉर एक्झाम्पल आता हा गेम पूर्ण मेजॉरिटीचा आहे हे आपल्याला पण कळायला पाहिजे. 51-49% मेजॉरिटीचा गेम आहे. माझा प्रश्न काय आहे की ठीक आहे मेजॉरिटीचा गेम, पण ॲटलिस्ट आम्हाला एक अपॉर्च्युनिटी तरी द्या त्या फोरममध्ये मेजॉरिटीला डिस्टर्ब करण्यासाठी. कारण मेजॉरिटी घेणं ओके हे खूप एक कॅल्क्युलेशन तसं पण घेऊ शकतो आणि रिलिव्हिस्टिक करेक्ट वे पण घेऊ शकतो. आतापर्यंत जी वाटचाल चालली आहे ते मेजॉरिटीवर चालू आहे. आमचा प्रश्न काय होता की बाबा तुम्ही असं का विचार करताय की आम्हाला नको आहे? आम्हाला पण पाहिजे डेव्हलपमेंट, पण आम्हाला एक सेफ डेव्हलपमेंट पाहिजे. आम्हाला आमची पत्राचाळ करायची नाही. असे कित्येक प्रोजेक्ट्स आहेत आपल्याकडे जिथे लोकांनी काही किंवा लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये घेतलं आहे पण ते अडकले. आम्ही काय म्हणतोय की तुम्ही स्टेप बाय स्टेप जा आणि करेक्टली करून द्या ना. तेव्हा लोक बोलत आहेत की बाबा हे करा, ते करा आणि पुढे जा. तर ते होतं इन्क्लुजन ऑफ लिगल पेरेंटिंग क्लॉज. आता आम्ही काय सांगितलं की आम्हाला लॉयर एक फॉर्म आहे आपली, ते आम्हाला सजेशन करतात, त्याच्यामुळे आम्ही वाटचाल चालू. उद्या जर यांच्या सजेशनमुळे जर आपण अडकलो काही गोष्टीमुळे नुकसान तर आपलं झालं आहे, पण त्याच्यासाठी पेनल्टी क्लॉज काय? एक गव्हर्नन्स क्लॉज तरी असायला पाहिजे. अरे कोणत्याही डॉक्युमेंटेशनमध्ये मला तुला पेनल्टी द्यायची नाही, पण एक सेफगार्ड पेनल्टी क्लॉज टाकायला पाहिजे. ते नाही, ते काय म्हणतात माहिती आहे का? सिन्स वी प्रेझेंट MOU लॉयर सांगतो की MOU करायला पाहिजे,
पण लॉयरच्या पेनल्टी क्लॉज आलं तर लॉयर रिस्पॉन्स काय देतो हे बघा, म्हणजे तो आपले रिस्पॉन्सिबिलिटी कशी काढतोय. सिन्स द प्रेझेंट एमओयू इज एक्झिक्युटेड बिटवीन सोसायटी अँड द फेडरेशन and not with appointed legal advisor, the incorporation of penalty clause against the legal entity does not fall within the scope of MOU. Okay. The appointed legal advisors ensure that there are no discrepancies, lapses, or procedural violations during the course of redevelopment. The legal advisor will safeguard the legal interests of the federation or member society, which is responsible for waiting on documents, agreements, and processing delays and transparent manner. ये तो प्रत्येक लीगल फॉर्म बोलना था कि इट इज इन आवर बेस्ट, वी विल वर्क इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ आवर मेंबर्स टू नॉट टू क्रिटिसाइज द लीगल. पण काही गोष्टीमुळे जर झालं तर कव्हरेज काही तर झिरो कव्हरेज आहे. जे पण नुकसान होणार आहे ते आपल्याला होणार आहे, पण आपल्याला तेच करायचं आहे ते बोलू. त्याला आपला लीगल फॉर्म बोलतोय की एमओयू पाहिजे, आपण बोलतोय का पाहिजे, नाही एमओयू पाहिजे, पण त्याला विचारलं की बाय एमओ केल्यानंतर ते आमची नुकसान होणार त्याच्याबद्दल तू काय करणार का, नाही कारण एमओ आमच्या तुझ्या माझ्यावर नाही आहे, एमओ तुझं फेडरेशन बरोबर आहे, तू फेडरेशनला विचारला. मग आपण एमओ कोणासाठी करतो, ठीक आहे. डिसिजन आपला प्रॉब्लेम होता, डिसिजन मेकिंग प्रोसेस ऑल डिसिजन मस्ट बी पास टू एजीएम इंडिव्हिज्युअल ॲज सोन एज टेकन इन मंथली मीटिंग कॅनॉट बी कन्सिडर लीगल पेंडिंग. हा पॉईंट आम्ही का टाकलेला पडते की हे 22 मेंबर्ससाठी जातात. काही काही डिसिजन तिथे मेजर अशा वोटिंगने होतं, ठीक आहे. आम्ही काय बोला की इथे डिसिजन घेऊ नका, हे डिसिजन घ्यायचे ते 22 लोक तिथे जाते, ठीक आहे, त्यांच्या मिटिंगमध्ये जाते आणि ते त्याच्या मिटिंगमध्ये रिटर्न घेऊन येतील की बाबा आम्हाला होणार आहे तुमच्या या प्रस्तावाचा आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात होणार झालं आहे, त्याने ते डॉक्युमेंट आम्ही तुला देतो. तिथे वोटिंग करायची गरजच नाही, कारण तिथे वोटिंग केल्यामुळे काही डिसिजन प्लस मायनस येतो हे आपण त्याला देतो. Clarity on MOU signing requirement. As there is no legal compulsion to sign the MOU, जे आपण आपला प्रश्न आहे. As there is no legal compulsion to sign the MOU, the necessity of signing any legal document must be justified. Clarity is required on the builder's involvement and what exactly the society is committing. हे प्रश्न आपण त्यांना विचारतो. त्यांचं उत्तर आहे the execution of present MOU is not statutory requirement, but it's undertaken as an administrative and coordinative framework between the federation and member society to facilitate smooth process of redevelopment. आता या दोन स्टेटमेंटमध्ये किती डिफरन्स आहे ते ठीक आहे. पहिला स्टेटमेंट याला ब्रेक करतो अंडरस्टँडिंग. पहिला स्टेट बोलतो एक्झिक्युशन ऑफ प्रेझेंट MOU इज नॉट अ स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट but is undertaken as an administrative and coordinated framework between the federation and member society. आता मला सांगा जे आपण कन्सेप्ट दिलं होतं ते पण एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डॉक्युमेंटच आहे बरोबर. मला एमओ काढण्याची गरज नाही, माहिती ना तुम्ही त्या कन्सेप्टवर जा कोण म्हणतो तुम्हाला एमओ. पण हा एमओ जो 60 पेजचा डॉक्युमेंट लोकांना दिलं आहे त्याची गरज काय, एक कुठेही क्लॅरिटी स्टेटेड नाही. ओके The MOU does not create any binding legal obligation on the societies towards the developer. म्हणजे तुम्ही MOU साईन केलं तरी डेव्हलपर तुमचं लिगल बाइंडिंगच नाही. ओके nor does it constitute any consent, commitment or contractual engagement with the developer. The developer's involvement and the respective rights and obligations of parties arise upon the execution of the is right. सेकंड करा बरोबर आहे, कारण MOUचं फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्सेंटसाठी झाले. तुम्ही जेव्हा DA साईन करा ओके डेव्हलपमेंट एग्रीमेंट त्याच्यामध्ये सर्व रेट्स असणार, त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे एरिया असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे टेक्निकल डॉक्युमेंटचे जे मार्ग आहेत की कोणती कशी ग्रीन्स पाहिजे, काय कन्स्ट्रक्शन होणार, कोणत्या मार्बल पाहिजे, कम्फर्ट पाहिजे, ते सगळं त्या डॉक्युमेंट भेटणार. इट इज कॉल्ड DA एग्रीमेंट, लास्ट डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट साईन केल्यानंतर तुम्हाला फक्त चावी त्यांना द्यायची आणि आपल्याला बाहेर एक्झिट करायची, ठीक आहे. म्हणजे जो राईट डॉक्युमेंट लीगल डॉक्युमेंट. तर ते काय म्हणतात की त्या डॉक्युमेंटला साईन करण्या अगोदर तुमचं कुठेही काही लिगल माहिती नाही, ठीक आहे. पण आपण काय MOU साईन करतो, ठीक आहे. पॅरलल प्रोसेस ऑफ MOU अँड टेंडर हे पण आपण सांगितलं.
जर एमओयू नाही राहत तुम्ही टेंडरसाठी करा. ठीक आहे. ते काय म्हणतात तू ऑप्टिमाइज हे आपण विचारलं त्यांना की ताकी हे बघा आपण पॉझिटिव्ह वेनी त्यांना प्रश्न विचारले होतं. कारण आपल्याला असं कुठेच नाही की आपण रिन्युअल द्यायचं नाही, आपल्याला करायचं आहे. म्हणून आपण हे पण विचारलं की बाबा एमओयू जेव्हा आपल्याला एवढी क्वेश्चन्स आहेत एमओयूवर, ठीक आहे, त्याच्यामुळे आपला टाईम जातो, तुम्ही टॅकल का नाही करत. ठीक आहे. टेंडरिंग प्रोसेस करा. त्याच्यामध्ये लोकांना माहिती पडेल की टेंडर प्रोसेसमध्ये काय होणार आहे की जे आपले UA बिल्डिंग येते ते 5 का 7 बिल्डर आहेत ते येतील. ठीक आहे. ते आपल्याला काहीतरी मी दाखवतो. ओके. तर त्याचं उत्तर आहे की इट इज ॲडवाइजेबल टू एक्झिक्यूट दी MOU प्रायर टू द कमेन्समेंट ऑफ द टेंडर प्रोसेस टू एन्श्योर क्लॅरिटी ऑफ रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोऑर्डिनेशन फॉर प्रोसिडिंग विथ द डेव्हलपमेंट. हे कळतं का? जर MOU आपण साईन केलं आहे, ठीक आहे, तर पहिलं म्हणजे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह व्हॅलिडिटी फक्त साईन केलं त्याची फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह व्हॅलिडिटी आहे, त्याची काही लिगल पेंडिंग केस काहीच. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 की तुम्ही जर MOU साईन केलं तर तुमचे राईट्स ओके ते जातात फेडरेशन. फेडरेशन बोलतो की आम्ही डिसिजन सगळ्यांना मिळूनच घेतो, मेजॉरिटीवर घेतो. पण इथपर्यंत जाण्या अगोदर माझा फक्त एकच प्रश्न आहे की मला जर MOU साईन करायचं असेल, ठीक आहे, तर मी कोणत्या बेसिसवर साईन करू. हे तुम्ही आता या 60 पेजमध्ये जे लिहिलं आहे ते सगळं आम्हाला माहीत आहे. ठीक आहे. तुम्ही जे एरिया मेन्शन केलं आहे, ते कॉलेज मेन्शन केले, माझा 30 पेजेसचं त्यांचं रिसर्च डॉक्युमेंटच आहे की त्याची ते एग्रीमेंट वगैरे चाललं आहे सगळं काही. त्याच्यापुढे त्यांनी जे IRC कव्हर केलं आहे ते जेवढे प्रश्न आपण सांगितले आहे एक्झिट क्लॉज हे त्यांनी IRC मध्ये कव्हर केलं. ठीक आहे. तर IRC मध्ये तुम्ही बघितलं त्या पेज नंबर 38 मध्ये एक्झिट बाय मेंबर सोसायटी हे कव्हर केलं आहे. नवीन आपल्या प्रश्नानंतर ते लिहितात की दी इव्हेंट दॅट एनी मेंबर ऑफ सोसायटी इंटरेस्ट टू विथड्रॉ or exit from the renewal process after execution of the MOU, but prior to the execution of TA, the society shall provide a written notice as invitation to the federation in the first instance. म्हणजे आपल्याला एक रिटर्न द्यावं लागेल विथ द रिझन्स की आम्हाला एक्झिट का करायचं. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, अपॉन रिसीव्ह ऑफ दिस नोटिस consultation process shall be initiated among the concerned societies, the federation, the solicitor, the PMC and other member societies discuss to determine the implications of such withdrawal. आता मला एक सांगा, जेव्हा मला माहिती आहे की ही सोसायटी बाहेर गेल्यानंतर मला नुकसान होणार आहे, याला बाहेर जायला देणार का? बरोबर आहे, बाहेर जायला देणारच नाही. तुम्ही त्यांना बाहेर जायचं आहे, त्यांनी मला रिटर्न द्यायचं, मी रिटर्न त्यांचे प्रश्न किंवा रिटर्न रिझल्ट ही कमिटी समोर ठेवणार. तर ती कमिटी काय व्हॅलिडेट करण्यासाठी की माझे रिझल्ट करेक्ट आहेत किंवा त्यांना कोणी राईट दिलं हे करेक्ट आहे की रॉंग आहे ते आपल्याला हे करण्यासाठी. बरोबर. तर हे त्यांनी काय केले की जेवढे आपण ऑब्जेक्टिव्ह पॉईंट रेज केले होते ते सगळं त्यांनी ते IRCच्या अम्ब्रेलामध्ये कव्हर केलेलं आहे. तर हे ठीक होतं. लास्ट म्हणजे जे आपण लास्ट पॉईंट आहे घेऊन होता MOU बांधतात. बाकी MOU काफी क्लिअर आपल्याला भेट केलं. कारण तेवढं रिस्पॉन्सिबिलिटी पेनल्टी जे सोसायटीवर येणार होते हे सगळं त्यांनी या MOU मध्ये एरेज केलं. इट इज अ गुड पार्ट. ठीक आहे. का MOU थोडा क्लिअर MOU आहे, पण MOU मध्ये आता ही MOU मध्ये स्टेज आहे की कोणत्या बेसिसवर साईन करायचा हा प्रश्न आताही लागतो. कारण आपण त्या जेव्हा PMCवर मीटिंग केलेली त्या PMCला आपण हे विचारलं की बाबा आपल्याकडे 7 बिल्डर आलेले आहेत, तेव्हा तुम्ही म्हटला की आम्हाला प्रायोरिटीज नाही आहे, 7 बिल्डर कोणत्या बेसिसवर आले. त्याने काय सांगितलं आम्हाला माहिती की तुला बघा की तुमचा हा जो प्लॉट आहे ना हा एवढा फेमस आहे ना. ठीक आहे. तुम्ही अंधेरी टू बोरिवलीमध्ये कोणत्याही फिल्मसाठी जा तो रेडी बसलेला आहे त्या कॅल्क्युलेशन सगळं. ठीक आहे. आणि हे जे नवीन बिल्ड मोठे कॅलम तुमच्याकडे आले ओके हे सगळे ब्लाइंड बिल्ड आहे. तर पाकिट दे त्याला. हे सगळे ब्लाइंड बिल्ड आहे. कारण
हे माहिती आहे की एक जर इथे लागलं काय ॲक्वॉर्ड आहे नाही लागलं तर विकेट होतो. त्यांनी हे पण सांगितलं आहे की तुमचं रिडेव्हलपमेंट आता जरी तुम्ही पुढे गेला ठीक आहे, पहिला तर तुम्हाला डीप कव्हरेज घेणं हे खूप मोठी चॅलेंज आहे. ते तुम्ही कसं करणार हे तुमच्यावर आहे, कारण जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना एकत्र करण्यात तुम्ही करू शकेल. तर पुढच्या मिटिंगला आपला प्रश्न असणार आहे आणि आपण या फेडरेशनमध्ये पण या प्रश्न विचारले त्यांना आपण त्यांनी आपण सांगितलं की जेव्हा पुढची सेशन बाहेर होतील तेव्हा हा प्रश्न विचारू की आम्हाला विचारायचं आहे की बाबा हे डीप कव्हरेज सगळ्यांना पैसे देणार त्याच्यात तुम्ही प्रोसेस काय करणार आणि तुमची प्रोसिजर काय तुम्हाला सांगणार नाही. कारण आम्हाला जे माहिती येते त्याच्या हिशोब आम्ही की आपल्या मुलं पार्टी करत जावं लागेल. तुम्ही इंडिव्हिज्युअल आपल्याला कसं पार्टी करतो त्याचे क्लासिक एक्झाम्पल हे पण आहे. जसपाल ब्लड कन्व्हेन्स झालेलं आहे आणि कृष्णकुंज पण कन्व्हेन्स झालेलं आहे ठीक आहे. ते कन्व्हेन्स काय झालं माहिती आहे त्यांचं प्रिंटचं कन्व्हेन्स झालं, त्यांचं ओपन कन्व्हेन्स झालेलं नाही. रजिस्ट्रार काय म्हणतो त्यांना की तुम्ही मी कन्व्हेन्स डी पण एकत्र देणार पार्ट्स अँड पीसेस नाही देऊ शकत. बरोबर आहे. बघा आजूबाजू एवढी माहिती मिळते. मी म्हणतो डोळे उघडा, कान उघडा, माहिती घ्या, अभ्यास करा. हा खूप चांगली गोष्ट. कारण एकदा जर आपण एक रॉंग डिसिजन घेतलं त्याची कॉन्सिक्वेन्सेस खूप जास्त आहे. जर हे लाईन गेम एक बिल्डर खेळणारच आहे आणि कोणत्या कॅरेक्टर तो आमच्याकडे येऊन आम्हाला बोलणार की तुला 1000 देणार, तुला 600 देणार, तुला 300 देणार, हा कॅल्क्युलेशन बसत नाही. तर हे सांगतो मी माझं डिसिजन करतो. नोट टाकतो आपले मीटिंग मग रेझोल्युशन तर पास झाले पाहिजे. आता सुरू केले रेकॉर्डिंगमध्ये आहे म्हणजे ते मंजूर नाम होतं. आता हे एवढं त्यांनी सांगितलं हो हो तर अजून त्यांनी जी एमओयूबाबतनं काही पत्र म्हणजे आपल्याला जॉईंटली एक पत्र काढलं त्याच्यामध्ये त्यांनी एक अजून एक मुद्दा असा सांगितला की त्यांनी विचारलं होतं की फेडरेशनचा लिगल वेटेज किती. लिगल वेटेज म्हणजे काय की फेडरेशनला कागदपत्र जी हा जो एमओयूचा ड्राफ्ट आहे तो बनवून कोणी दिला. आपण त्या कंपनीला ओळखतो का, त्या ॲडव्होकेटला ओळखतो. तुमचा काय संबंध आहे, तुम्ही सही करणार आहात, तुमचं तुम्ही ह्या एमओयू तुम्हाला साईन करायचं आहे आणि त्यानंतर सोसायटी साईन करणार आहे किंवा अगोदर सोसायटी देणार आहे आणि नंतर मग मेंबर साईन करणार कन्सल्टेटर प्रमाणे. तर हे त्याच्यामध्ये आम्ही विचारतो म्हणजे त्यांनी 24 नंबरने आपल्याला धरून विचारलं होतं का की याला लिगल वेटेज फेडरेशनचं किती, तुम्ही याचं वाचन केलं का, तुम्हाला हा ज्ञान आहे का, माहिती आहे का. त्यांनी सरळ सांगितलं की फेडरेशनने त्याच्यामध्ये लिखित लेटर दिलं आहे लिगल वेटेजशी आमचा काही संबंध नाही असं होऊ शकतं का. डॉक्टर श्रॉफ पाटील साहेब मेहता साहब फेडरेशन बोल रहे लीगल वेटेज का हमारा काम नहीं, इसके लिए मैंने एडवोकेट ये किया आयत की है वो देख लेगा. तुम्ही कशाला बसले पोस्टमॅनचे कामं लागला का. आता मी एक सेक्रेटरी आहे किंवा अध्यक्ष आहे, हा कागदच मला माहिती नाही, त्याचं काहीच कळत नाही मला. मी विचारेल ना गणेश बाबा मला हे समजत नाही, तू जरा समजून सांग ना. एक प्रश्न कमिटीत पण मी केला की तुम्ही असं उत्तर का